ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन केलेली आहे। आता याच्यामध्ये छगन भुजबळ म्हणतात की आम्हाला 90 जागा पाहिजे। नंतर आता शिवसेना किती मागते काय ते सांगता येत नाही आहे। पुन्हा राज ठाकरे आमच्यासोबत आलेले आहे, त्यामुळे आमचा नंबर शेवटी असतो। त्यामुळे पण तरी आम्हाला एक 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। चर्चेनंतर किती जागा मिळतील ते पाहूया, पण एक 8-10 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे। लोकसभेला राज ठाकरेंचा किती जागेवरती फायदा होतो? राज ठाकरेंचा फायदा होईल। आपला मुंबई आणि सबर्बन आहे आणि कोकण आहे, नाशिक आहे, पुणे आहे, अशा ठिकाणी फायदा मिळेल। काँग्रेससोबत आपण असताना जी आपली आक्रमक भूमिका असायची नेहमी आपल्या पक्षाबद्दलची, आपल्या समाजाबद्दलची, ही भूमिका कुठेतरी आता मवाळ झाली भाजपसोबत गेल्यानंतर, असं आपल्याला वाटतंय का? आणि गेल्या 8-10 वर्षामध्ये आपण भाजपसोबत आहात, आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्यातल्या किती मागण्यांची पूर्तता झाली? मागण्या काय बऱ्याचशा मागण्या मान्य तर झालेल्या आहेत। म्हणजे अनेक मागण्या आपण केलेल्या आहेत। आपण त्यांना मंत्र्यांना भेटलेलो आहोत, अनेक निर्णय झालेले आहेत। त्यामुळं मी काँग्रेसच्या वेळेला काय आक्रमक होतो असं नाही आहे, त्याच्या अगोदर मी आक्रमक होतो। आता सत्तेत आल्यानंतर एकदम आक्रमक राहता काय येत नाही आहे। पण तरी माझ्या पक्षाची जी ताकद आहे त्या ताकदीमध्ये माझा पक्ष हा खेड्यापाड्यामध्ये आहे। माझा पक्ष देशाच्या सर्व राज्यामध्ये जाऊन पोचलेला आहे। अंदमान निकोबारमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत। लक्षद्वीपला माझा पक्ष स्थापन होणार आहे, हे सगळं खरं आहे। पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला पक्षाची बांधणी करावी लागेल। महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाबरोबर इतर समाजाला आमच्यासोबत आणावं लागेल, तसा आमचा अजेंडा आहे। पण अजून त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळत नाही आहे। पण पक्षाची बांधणी जी आहे ती लोकसभा लढणारे कार्यकर्ते, विधानसभा लढणारे कार्यकर्ते आपण तयार करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आता पक्ष विचार करतो आहे की जर आपल्याला सत्तेचा सहभाग हवा असेल तर आपण अशा जागा लढणारे कार्यकर्ते उभे केले पाहिजेत, आणि तसा माझा प्रयत्न सुरू आहे। आणि आता मी काय एकदम शांत आहे असं अजिबात नाही आहे, परंतु आक्रमक भूमिका जी आहे ती घेऊन महाविकास आघाडीकडे जाऊन काही फायदा नव्हता। त्यामुळं जागा जर सुटली नसली तरी त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला मंत्रिपद, विधान परिषद देतो असं सांगितलेलं आहे, तर ते मिळेल अशी अपेक्षा आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। आपल्या सरकारी नोकऱ्या ज्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या या वर्षभरामध्ये देण्यात आलेल्या आहेत। मुद्रा योजनेचं 46 कोटी लोकांना लोन मिळालेलं आहे, तर त्यांनी स्वयंरोजगार जो आहे तो त्यांनी आपला टाकलेला आहे। पूर्वी असं होतं की सगळा ॲडमिनिस्ट्रेशनवरती 65% पैसे खर्च व्हायचे, पण काँग्रेसच्या काळामध्येच हा निर्णय घेण्यात आला होता की ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 35% पैसे खर्च करायचे आणि 65% पैसे डेव्हलपमेंटला ठेवायचे। तर असा निर्णय पूर्वीचाच होता। त्यामुळं सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या जेवढ्या निघतील तेवढी भरती होतेच आहे, पण सगळ्या नोकऱ्याच एकदम बंद केलेल्या असं नाही। या वेळेला 10 लाख लोकांना नोकऱ्या त्या देण्यात आलेल्या आहेत आपल्या याच्यामध्ये। प्रत्येक महिन्याला 70,000 75,000 अशा नोकऱ्या त्या देण्यात आल्या, आणि ज्या ज्या ठिकाणी बॅकलॉग आहे तो भरून काढण्याची भूमिका आमची आहे। आता सरकार आमचं आलं तर जो बॅकलॉग वॅकंट आहे, जनरलचा बॅकलॉग असेल, SC ST OBCचा बॅकलॉग असेल, तो भरून टाकण्याचा प्रयत्न नक्की सरकारच्या वतीनं होईल। असं वाटतं की जरांगे पाटील यांना 280 नाही 258 जागा लढवण्याचा अधिकार आहे। 8 जागा कमी करून चालला, 258 जागा त्यांना अधिकार आहे, ते त्यांनी आपला पक्ष स्थापन करावा। आणि एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे की आतापर्यंत मराठा समाजामध्ये कुठल्याही नेत्याला तेवढी जागृती करता आली नाही, पण जरांगे पाटील यांनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जागृती निर्माण केली, आणि हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक त्यांनी आपल्या पाठीशी उभे केलेले आहेत।
आता मराठा आरक्षणाचा विषय हाच आहे की सर्वात अगोदर ही मागणी मी केलेली आहे. मराठा समाज ज्या वेळेला स्वतःला बॅकवर्ड म्हणून घेत नव्हता त्यावेळेला पॅन्थरच्या काळामध्ये ही मागणी मी केलेली होती. तर आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य पातळीवर. आता केंद्राकडे जर त्याने राज्याचा प्रस्ताव आला तर केंद्राच्या वतीने त्याचा विचार होऊ शकेल. त्या ठिकाणी जी समिती आहे समिती त्या समितीपुढे हा विषय गेला तर त्या ठिकाणी विषय एवढाच आहे की सगळ्या मराठ्यांना आरक्षण दे अशी मागणी नाही. जरी मागणी असली तरी ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा कुटुंबातल्या मुलींनाच आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. ओबीसीला सुद्धा जे आरक्षण मिळतं आहे ते क्रिमिनलच्या पद्धतीवर मिळतं आहे आणि 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे अशाच कुटुंबांना त्याचा फायदा होतो आहे. त्यामुळं जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी थोडंसं सरकारची जी अडचण आहे ती लक्षामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. सरकारने मात्र निर्णय राज्य पातळीवर घेतलेला आहे. त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याच्या संबंधातली भूमिका सरकारची आहे. राज्य पातळीवर त्यांना नोकऱ्या देण्याचा विषय असेल, त्यांचं बजेट सारथीला 1000 कोटी बजेट देण्याचा प्रश्न असेल, असे काही निर्णय माननीय एकनाथ शिंदे सरकारने घेतलेले आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आंदोलन करायचं असेल तर त्यांना तो अधिकार आहे. सगळ्या जागा लढवायच्या असतील तरी तो त्यांना अधिकार आहे. नाही, शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक टाकण्याच्या संबंधामधली चर्चा काहीतरी मध्यंतरी झाली, पण दीपक केसरकर यांच्याशी मी बोललेलो आहे आणि ते बोलले की आम्ही कुठलाही प्रस्ताव स्वीकारलेला नाही. आणि मनुस्मृतीमध्ये ज्या चुकीच्या चालीरीती आहे, दलितांवर अन्याय करणारी भूमिका, महिलांवर अन्याय करणारी भूमिका, त्या भूमिकेला बाबासाहेबांचा कडाडून विरोध होता. तर त्यामुळं आता मनुस्मृती जी आहे त्या मनुस्मृतीतले श्लोक आम्ही काय तसे स्वीकारणार नाही अशी भूमिका राज्य सरकारची आहे. त्यामुळं ते काही श्लोक पुस्तकामध्ये येतील असं नाही. पण देशाचा जो इतिहास आहे, मोगलांचा इतिहास आहे, महाभारत आहे, रामायण आहे, बुद्ध आहे, बाबासाहेब आहेत, शिवाजी महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, लोकमान्य टिळक आहेत, अशा पद्धतीच्या लोकांचे काय जे आपल्या पुस्तकांमध्ये अंतर्भाव आहे. म्हणजे अनेक जे लेसन्स आहेत त्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव अशी भूमिका आहे. येशू ख्रिस्ताच्या संबंधामध्ये सुद्धा काही धडे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असं काय एकदम होईल असं नाही. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. आमचे नेते आहेत ते सिनियर लीडर आहेत आणि 400 पारचा नारा यासाठी दिला होता की जवळजवळ 335 जागा आमच्या NDAच्या होत्या अगोदर 2019ला. त्यामुळे यावेळेला एक 60-70 जागा वाढतील अशी आमची अपेक्षा होती आणि त्यामुळं मोदींनी हा नारा दिला. आणि 400 पारचा नारा दिल्यामुळं संविधान बदलेल असं नाही आहे. संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. मोदींनी स्वतः अनेक सभातून ही भूमिका मांडलेली आहे. नाही, RPL एक जागा दिली नाही. तर आम्ही 2 जागा मागितले होते, एक जागा सोलापूरची आणि एक जागा शिर्डीची. पण आता त्यामधली शिर्डीसाठी मी उत्सुक होतो, पण शिर्डीची जागा काय मला मिळाली नाही. सोलापूरची जागा मिळाली असते तर राजा सर्वजण आम्ही उभं करू असं मी जाहीर केलेलं होतं. पण जागा सुटल्या नाही तरी आम्ही सत्तेचा सहभाग देऊ, राज्यामध्ये जेवढ्याला विस्तार होईल तेवढं एक मंत्रिपद देऊ असं सांगितलेलं आहे. एखादी विधान परिषद देऊ, काही महामंडळ, काही समित्या देऊ, अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. आणि आपण 8 वर्ष माननीय मोदीच्या सरकारमध्ये आपण राज्यमंत्री आहोत, तर आपल्याला कॅबिनेटसाठी प्रयत्न करू असं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. नाही, डावलल्याच विषय नाही. शिर्डीची जागा जी होती ती जागा काय एकनाथ शिंदे यांनी ऐकलं नाही. त्यांचा आग्रह होता की सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी उमेदवार मिळत नव्हता. सोलापूरला उमेदवार मिळत नव्हता शेवटपर्यंत बीजेपीला. आता ती जागा जर RPL ला दिली असती तर त्याचा काय परिणाम होईल का? दिली असती तर आम्ही लढवली असती. मोदींचं सरकार येणार आहे, आपण गेल्या 8 वर्षात
पक्षाचा नसता देतात केंद्रात मोदींचं सरकार आहे असं पण म्हणतात. तर आज तुम्ही माध्यमाच्या माध्यमातून मोदी सरकारकडे तुमची आरटीआयची पर्टिक्युलरली काय विशेष मागणी असणार? विशेष आमची मागणी हीच असणार आहे की देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्यायासोबत आर्थिक न्याय मिळाला पाहिजे, शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे, उच्च शिक्षणामध्ये गोरगरिबांना संधी मिळाली पाहिजे, आमचं SC/STचं बजेट वाढवलं पाहिजे. तसं मोदीजी आल्यापासून आमचं बजेट वाढलेलं आहे. माझ्या मंत्रालयाचं बजेट 1,59,000 कोटीचं बजेट आहे. ट्रायबलचं बजेट 1,33,000 कोटीचं आहे. त्यामुळे आमचं बजेट अजूनही वाढवावं, अजून काही नवीन स्कीम कराव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. जे भूमिहीन लोक आहेत त्यांना जर जमीन देण्याचा का कार्यक्रम जर हातामध्ये घेतला तर एका कुटुंबाला दलितांना 5 एकर जमीन मिळाली तर जी गरीब रेषेचे जे 25 कोटी लोक गरीब रेखाच्या वर आलेले आहेत तर अजूनही त्यामध्ये संख्या वाढेल आणि लोकांना आपला जो रोजगार आहे तो आपल्या गावामध्ये करता येऊ शकेल. त्यामुळे अशा काही आमच्या मागण्या आहेत. आम्ही मोदी साहेबांना आम्ही ते आता प्रधानमंत्री जर झाले की आमचं सिस्टमला भेटू आणि आमच्या पक्षाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे करू. विठ्ठल मंदिरात आज नियम आहे 1 तारखेपर्यंत 11 वाजेपर्यंत दर्शन आहे आणि मंदिर समितीला विचारलं की ते म्हणले की आम्हाला माहित नाही कोणी स्थानिक पाहणी करायला गेलो तुम्ही. आता मी कामाची पाहणी करायला नाही मी आता कामं तर चालू आहेत म्हणजे आता 2 तारखेपासून दर्शन खुलवलं असं सांगताय ते आता कामाची पाहणी केली मंदिर समितीनं सांगितलेलं आहे आणि काम चालू आहे आणि त्यामुळं कामाची पाहणी केली सांग नाही कामाची पाहणी मी करून आलेलो आहे. त्या ठिकाणी भुयार आहे ते बघून आलेलो आहे. 6 मूर्त्या भुयारामध्ये ज्या काही मूर्ती सापडलेल्या आहेत 6 मूर्त्या 2 त्या आपण पाहून आलेलो आहे आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याशी आपण बोललेलो आहोत. मला असं वाटतं की विरोधकांनी ज्या पद्धतीने टीका केलेली होती त्याला उत्तर देणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे विशिष्टाच्या समुदायाच्या विरोधामध्ये मोदीजी नाही. ज्या मोदीजींनी ज्या योजना जनधन योजना आहे, आवास योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, या सगळ्या योजनांमध्ये मुस्लिम समाजाला फायदा झालेला आहे. मुख्यमंत्र्यांचं माननीय प्रधानमंत्र्यांचं म्हणणं एवढंच होतं की धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही आणि त्यामुळं विरोधक जे आहे ते जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ अशी भूमिका घेत होते. पण तसं आरक्षण जरी दिलं तरी ते कोर्टामध्ये टिकत नाही आहे. त्यामुळं माननीय प्रधानमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली की तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो तर हे जे आरक्षण आहे ते आरक्षण धर्माच्या आधारावर देता येणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळं त्यांनी काही आपला ट्रॅक सोडलेला आहे असं नाही. विरोधकांनी तर अफाट अशी टीका केलेली आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी तर अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये भूमिका मांडलेली आहे. एवढी भूमिका तरी त्यांनी मांडली नाही आहे पण त्यांना उत्तर देणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळं त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. तर आज अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती होती आणि चौंडी यांच्या जन्मस्थळी मी आज त्या ठिकाणी आलो होतो. मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते आणि मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी आश्वासन दिलं होतं की नगर जिल्ह्याचं जे नाव आहे हे नाव अहिल्यानगर देण्याच्या संबंधातला जो निर्णय आहे तो आचारसंहिता संपल्यानंतर घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर चौंडी या ठिकाणी त्यांचं भव्य असं जे स्मारक आहे त्या स्मारकाला पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहील अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची आहे. अहिल्यादेवी होळकर या तशा महिला असूनही 17व्या-18व्या शतकामध्ये त्या म्हणजे त्या ॲक्टिव्ह झाल्या आणि मल्हारराव होळकरांनी त्यांना राजाच्या गादीवर बसवलं आणि त्यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या काळामध्ये उद्योग आले पाहिजेत, उद्योगाच्या माध्यमातून इकॉनॉमी वाढली पाहिजे, त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, महिलांचं सशक्तीकरण झालं पाहिजे, त्यांना उद्योग मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचे अत्यंत चांगले निर्णय, शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या काळामध्ये घेतलेली होती. आणि आज त्या जयंतीच्या निमित्तानं मी चौंडीमध्ये होतो
आणि आज पंढरपूरमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी आलो आणि आज या ठिकाणी तुकोबांची पुण्यतिथी जी आहे ती पुण्यतिथीच्या निमित्ताने वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं 500 महिलांचा साडेवाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. विठ्ठल पाटील हे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या निमंत्रणावरून आज मी या ठिकाणी आलो होतो. आणि आपल्या विठ्ठल मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे. त्याची पाहणी मी करून आलेलो आहे. त्या ठिकाणी काय सापडलं तिथं पुरातन मूर्त्या सापडल्या तळघरामध्ये. हां, तळघरामध्ये बंद करून ठेवू की चालेल ना. घरामध्ये काही मूर्ती सापडलेली आहे आणि अशा पद्धतीनं पुरातत्व खात्याचे अधिकारी त्याचा अभ्यास करत आहेत. तर विठ्ठल मंदिराचा चांगला जीर्णोद्धार होत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याला या ठिकाणी 10 वर्ष या पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचं जे खासदार म्हणून प्रतिनिधित्व आहे ते करण्याची संधी मला मिळाली होती आणि या भागातल्या लोकांनी मला भरभरून पाठिंबा दिलेला होता. तर आज बऱ्याच दिवसानंतर आज या ठिकाणी आलो. निवडणुकीच्या धामधूममध्ये मी जवळजवळ 18 ते 19 राज्यामध्ये मी जाऊन आलो होतो आणि महाराष्ट्राच्या अनेक प्रधानमंत्र्यांच्या सभामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या सभामध्ये आणि आपल्या इथं सभा ज्या होत्या त्या अनेक ठिकाणी झाल्या होत्या. आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे 48 जागा आहे त्या 48 जागापैकी 35 ते 40पर्यंत जागा मला मिळतील असा आपल्याला विश्वास आहे. विरोधकांनी संविधानाचा मुद्दा सातत्यानं उपस्थित केला आणि संविधान हे सरकार बदलेल अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्यात आल्या. पण त्याला चोख उत्तर देण्याचं काम माननीय प्रधानमंत्री आणि आम्ही सर्वांनी दिलं. आणि दलित समाजामध्ये गैरसमज करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न विरोधकांकडून झालेला असला तरी मतदारांमध्ये मात्र त्या मुद्द्याच्या संबंधामध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. भारतीय लोकशाही ही अत्यंत समृद्ध लोकशाही आहे आणि या लोकशाहीला कसलाही धक्का पोचणार नाही, या संविधानाला कसलाही हात लागणार नाही आणि दलित, आदिवासी आणि ओबीसीच्या आरक्षणाला बिलकुल त्या ठिकाणी अडचण येणार नाही अशी स्पष्ट भूमिका माननीय प्रधानमंत्र्यांनी देशभरामधल्या अनेक सभांमध्ये मांडलेली आहे. फक्त एक मुद्दा त्यांनी मांडलेला होता की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही आहे. जे SC STला जे आरक्षण मिळालं ते धर्माच्या आधारावर मिळालं नाही, ते जातीच्या मागासलेपणावरती मिळालं. ओबीसीला सुद्धा जे आरक्षण मिळालेलं आहे त्या जातीच्या बॅकवर्ड आहे, सोशली आपल्या इकॉनॉमिकली एज्युकेशनलच्या बॅकवर्ड आहे अशा जातींचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. आणि ओबीसीच्या यादीमध्ये मुस्लिम कम्युनिटीच्या अनेक जाती आहेत. जवळजवळ 80% मुस्लिम समाज जो आहे हा ओबीसीमध्ये आहे. फक्त माननीय प्रधानमंत्र्यांनी हा मुद्दा टेक्निकली मांडला की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही आणि जे आरक्षण 10% आमच्या सरकारने दिलेलं आहे, NDA सरकारने, मोदी सरकारने जे दिलेलं आहे त्यात 10% आरक्षणामध्ये मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज येतो, हिंदू समाज येतो. ते आरक्षण इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणाऱ्या फॅमिलींना ते आरक्षण द्यायचं अशा पद्धतीचा तो निर्णय आहे. त्यामुळं 10 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. रोड टेक्नॉलॉजी अत्यंत चांगली वापरण्यात आलेली आहे. 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य 5 वर्ष देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महिलांना 1/3 आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. 370 आर्टिकल हटवण्याचा निर्णय झालेला आहे. आणि जम्मू काश्मीर आता खरा भारताचा भाग आहे. त्या ठिकाणी तिरंगाचा झेंडा त्या ठिकाणी फडकतो आहे. आणि असे अनेक जे निर्णय आहेत ते निर्णय सरकारने घेतलेले असल्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला काही रक्कम टाकण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जो कायदा केला होता तो कायदा जवळजवळ वर्षभर आंदोलन सुरू राहिलं आणि सरकारचं म्हणणं एवढंच होतं की त्या कायद्यामध्ये काय अमेंडमेंट करायचं तर सांगा. पण प्रत्येक 12 ते 13 मिटिंग झाल्या. नरेंद्र तोमरजी ते त्यावेळेला ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते आणि अनेक वेळेला शिष्टमंडळ त्यांची आली आणि त्यांनी एकच त्यांची मागणी होती की कायदा मागे घ्या
ते ऐकतील अशी तर सरकारची इच्छा होती. तो कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये अजून परिवर्तन करण्याची सरकारची इच्छा होती, पण आंदोलनकर्त्यांनी ऐकलं नाही. म्हणून शेवटी नरेंद्र मोदी आणि आमच्या NDA सरकारने तो कायदा मागे घेण्याचा निर्णय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 25 ते 30 जागा त्यांच्या येतील असा दावा केलेला आहे. कसं बघताय, जर जागा तेवढ्या त्यांच्या आल्या तर काय प्लॅन असणार आहे? नाही ना, महाविकास आघाडीने केलेला आहे. महाविकास आघाडीने जरी केला असला दावा तरी आम्हाला 35 ते 40 जागा आम्हाला हव्या आहेत. आणि महाविकास आघाडीने जरी दावा केलेला असला तरी मतदान जे आहे ते मतदान आमच्या बाजूनं झालेलं आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्यामुळं आमच्या जागा 35 ते 40 येतील असा आम्हाला विश्वास आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.